पीएमएचचा कट ऑफ अशा कॉलेजेसचे नावं मी सध्या तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत। हे एक पीडीएफ आहे आणि यामध्ये जवळपास 9 कॉलेजेस आहे। पण आता प्रश्न पडतो की सर फीज किती लागणार, कारण फीजचा पण मोठा इश्यू येऊ शकतो। तर त्यामुळे कट ऑफ तर बघाच, पण सोबत फीज स्ट्रक्चर अपडेटेड काय असतील या 2026 साठी 25 चे काय होते, ते या सगळ्यांची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करतोय। तुम्ही जर जिजाऊ अकॅडमीला नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। बघा सुरुवातीला तर आपल्याला दिसतंय की पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील की जे नेरूल नवी मुंबईचं कॉलेज आहे, जो फर्स्ट राऊंडचा कट ऑफ आहे, तर त्यामध्ये आपल्याला जवळपास 197 मार्कावर ॲडमिशन झालेली दिसते। यानंतर 188 वर आहे, 167 मार्कावर सुद्धा ॲडमिशन झालेली आहे। आता हे सगळे कट ऑफ जे आहेत साधारण एक 9 लाख ऑल इंडिया रँक पर्यंत पण अलॉटमेंट झालेलं आहे। आता यात पुढचं जर कॉलेज आपण बघायला गेलो तर सुमनदीप नावाचं जे कॉलेज आहे, जे की गुजरातमध्ये आहे, तर याला सुद्धा जवळपास 5.5 लाख ऑल इंडिया रँक असताना सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना हे कॉलेज अलॉटमेंट झालेलं दिसतं। हे जर आपण समजा अमृता युनिव्हर्सिटी घेतलं, जे की केरळमध्ये, तर याला सुद्धा जवळपास 8 लाखाच्या समोर रँक असताना सुद्धा अलॉटमेंट झालेलं आहे। आणि यानंतर कर्नाटकचं कॉलेज आहे, महाराष्ट्रामधलं पुण्याचं जे डॉक्टर डी.वाय. पाटील आहे, तर त्याला सुद्धा साधारण एक 6.5 लाखापर्यंत जर ऑल इंडिया रँक असेल तर अलॉटमेंट झालेलं आहे। म्हणजे हे राऊंडनुसार आहे, फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, फोर्थ राऊंड आणि फिफ्थ राऊंड, म्हणजे जवळपास एक 5 राऊंडचं हे सगळं पीडीएफ आहे। आता यात जर समजा आपण महात्मा गांधी मिशनचं जे कॉलेज आहे, जे की वर्ध्याला आहे, महात्मा गांधी आयुर्वेदिक कॉलेज वर्धा, तर हे जर पाहिलं आपण तर 8.5 लाखापर्यंत सुद्धा अलॉटमेंट झालेल्या दिसतात। मग आता हे असं कशामुळे झालेलं दिसतं आपल्याला, तर हे सगळं व्यवस्थित आपण एकदा चेक करून घेऊया। बघा सुरुवातीला तर आता मी थोडं या सगळ्या कॉलेजबद्दल तुम्हाला सांगतोय। प्रवराचा पण कट ऑफ यामध्ये आपण या कट ऑफवर चर्चा करण्याच्या अगोदर या कॉलेजबद्दल थोडंसं बोलूया। सुरुवात करताना तर तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या ज्या आहेत ह्या सगळ्या डीम्ड युनिव्हर्सिटीज आहे। आता डीम्ड युनिव्हर्सिटीजमध्ये जर आपलं एज्युकेशन झालं तर असा काही फरक पडतोय का, तर कुठलाच फरक पडत नाही। पण आता ज्यांना समजा मॅनेजमेंटचे ॲडमिशन करायचे आहे महाराष्ट्रामध्ये, ज्यांचं बजेट साधारण एक 24 लाखाच्या वरती आहे, 24 लाख, 28 लाख, 30 लाख, 32 लाख, पण स्कोअर जो आहे तर तो थोडा कमी आहे, किंवा मग वन टाइम जे कॉलेजवाले मागतील तर ते देण्याची तयारी नाही। हे कसं आहे की हे पर इयर चालतं। मग आता डीम्ड युनिव्हर्सिटी ज्या की महाराष्ट्रामध्ये आहेतच आपल्या, तर यांचा कट ऑफ जो आहे तर तो दरवर्षी कमी येत असतो। आता यात काय होणार आहे बघा, जर समजा आपण याचं काउन्सिलिंग जर करायचा प्रयत्न केला तर महाराष्ट्राच्या सीईटी सेलवर हे काउन्सिलिंग होत नाही। म्हणजे थोडक्यात महाराष्ट्राचा स्टेट कोटामधून हे कॉलेज आपल्याला चॉईस फिलिंगमध्ये टाकता येत नाही। मग आता याला आपल्याला डीम्डचं वेगळं काउन्सिलिंग करावं लागतं। यामध्ये पहिला जो इश्यू क्रिएट होणार आहे, तर त्यामध्ये तुम्हाला 50,000 रुपये हे ऑनलाईन डिपॉझिट द्यावं लागतं गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर। आता हे डिपॉझिट जवळपास 1 वर्ष अडकू शकतं, त्यानंतर ते वापस येतं आणि वेगवेगळ्या राऊंडचे वेगवेगळे नियम असतात। आपल्याला या नियमांची माहिती असली पाहिजे। कॉलेजच्या फी स्ट्रक्चरचा पण विचार आता मध्ये आपण करूया। यानंतर दुसरी रक्कम आपली सुरुवात होते की याला 5,000 रुपये एवढा रजिस्ट्रेशन फीचा चार्ज असतो। ही रक्कम नॉन रिफंडेबल असते, ही वाली 5,000। आपले जे 50,000 आहे तर ते रिफंड होतात, पण 5,000 रुपये नॉन रिफंडेबल असतात। तर आता ह्या दोन गोष्टीपासून आपल्या खर्चाला सुरुवात झाली। आता पुढचा विषय येतो की कॉलेज फीचा, कारण जेव्हा कॉलेज अलॉट होतं तर त्यावेळेस फी स्ट्रक्चर किती लागेल, तर साधारण तुमची तयारी ही 6 लाख पर इयर या दरम्यान असायला पाहिजे। आणि हे जे 6 लाख पर इयर आहे, मग आता समजा तुम्ही 6 लाखांचंच बजेट बनवलं आणि काउन्सिलिंगमध्ये भाग घेतला आणि तुम्ही कॉलेज मिळालं समजा तुम्हाला कॉलेज। आता याला मॅनेजमेंट कोटा नसतो, सेल्फ फायनान्सच्या सीट असतात काही, त्या वेगळ्या शेवटच्या राऊंडमध्ये त्या भरल्या जातात स्ट्रे वॅकन्सीमध्ये। पण जो मॅनेजमेंट कोटा आहे की साधारण एक 6 लाख पर इयरनं सुद्धा सीट अलॉट होते। तर यामध्ये तुम्हाला 1.5 वर्षाचं फी स्ट्रक्चर सुद्धा वन टाइम मागितलं जाऊ शकतं। तर त्यामुळं फर्स्ट इयरला तुम्ही हे जे 6 लाख आहे, तर हे 6 लाख न तयार ठेवताना यामध्ये अजून तुम्ही 3 लाख ऍड करा, कारण 1.5 वर्षाचं फी स्ट्रक्चर जर कॉलेजवाल्यांनी मागितलं 18 महिन्यांचं, तर तुमची टोटल जी रक्कम बनणार आहे तर ती 9 लाख रुपये असणार आहे। आता 9 लाख रुपये एकदा पे केले की परत पुढच्या 18 महिन्यांनी तुम्हाला 9 लाख पे करायचे। म्हणजे थोडक्यात तुमचं फी स्ट्रक्चर हे 27, 28, 30 लाखांपर्यंत जातं। आता 6 लाख पर इयर, 6.5, 7 लाख पर इयर, 8 लाख पर इयरच्या सुद्धा डीम्ड कॉलेजेस आहेत, पण कट ऑफ कमी असतो, हे तुम्ही पण पाहिलं। म्हणजे तुम्ही जर जस्ट क्वालिफाईड जरी असाल तरी सुद्धा ट्राय करायला काही हरकत नाही, पण बजेट या पद्धतीनं बनवून ठेवा। आता याची जर तुम्हाला काउन्सिलिंग जॉईन करायची असेल जिजाऊ अकॅडमीची,
तर महाराष्ट्राच्या काउन्सिलिंग फीजच्या व्यतिरिक्त याच्या फीज आम्ही घेत असतो, पण यामध्ये सगळं गाईड करतो. म्हणजे तुम्हाला अगदी कॉलेजला जॉईन होईपर्यंत 1 to 1 कॉलवर काउन्सिलिंग दिलं जाईल. तर त्यामुळं जर तुम्ही डीम्डचा ग्रुप जर जॉईन करायचा असेल, महाराष्ट्र स्टेटचं काउन्सिलिंग वेगळं आहे, त्या जवळपास सीट्स आमच्या फुल होत आलेल्या आहे. रजिस्ट्रेशन नंतर परत एकदा ते स्लॉट पुन्हा नव्यानं सुरू होतील. पण आता रजिस्ट्रेशनपर्यंत जे आम्ही ॲडमिशन घेणार आहोत, तर त्या जवळपास फुल होत आलेल्या आहे. आणि रजिस्ट्रेशन आफ्टर रजिस्ट्रेशन ते परत सुरू करायचं आहे महाराष्ट्राचं. पण आता डीम्डचं जर तुम्हाला करायचं असेल काउन्सिलिंग, तर तुम्ही डीम्ड BMS असा एक WhatsApp मेसेज करू शकता. आणि असं काही नाही की जॉईनच व्हायला पाहिजे. तुम्ही जर स्वतःची माहिती स्वतः मिळून जर का हे करत असाल, समजा स्ट्रे वॅकन्सी राऊंडपर्यंत जात असाल, कुठं नियमात अडकत नसाल, तर नक्की तुम्ही सुद्धा तुमचं स्वतःचं काउन्सिलिंग करू शकता. याच्या जे काय समजा माहिती आहे, तर ही सगळी करून घ्याल. आणि जर जॉईन करायचं असेल जिजाऊ अकॅडमी डीम्डसाठी, तर डीम्ड BMS असा मेसेज कराल. ओके, थांबूया. बाय.